मी संदीप कोर्टीकर. या वाहिनीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. व्हीमस प्लॅटफॉर्म, OTT प्लॅटफॉर्म हा नुकताच मराठी प्रेक्षकांसाठी रुजू झालेला आहे. मराठीसाठी म्हणून OTT प्लॅटफॉर्म असं त्यांची कॅचलाईन आहे आणि मराठी प्रेक्षकांसाठी विविध मनोरंजनाचे विविध प्रकार ते घेऊन येणार आहेत. तर साकेत सावंत यांनी हा प्लॅटफॉर्म पूर्ण केलेला आहे आणि तो प्रेक्षकांना सादर पण करण्यात आलेला आहे. पुण्यातूनच या कार्यक्रमातून सुरुवात झालेली आहे. आज आपण भेटणार आहोत, याच कार्यक्रमादरम्यान आज आपण भेटणार आहोत गुरु ठाकूर यांना, जे गीतकार म्हणून मराठी संगीत विश्वामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या गीतांनी मराठी प्रेक्षकांना वेड लावलेलं आहे. या पूर्ण प्रवासादरम्यान या OTT प्लॅटफॉर्मचं वापर संगीत विश्वासाठी कसा होऊ शकतो किंवा OTTचं बदलतं रूप जे आहे मराठी प्रेक्षकांना भावणारं असेल का, किंवा अशा स्वरूपाचे अनेक प्रश्नांना गुरु ठाकूर यांनी स्वतः उत्तरं दिलेली आहे. तर आपण त्यांच्याशीच वार्तालाप करूयात, भेटूयात गुरु ठाकूर यांना. आता मार्केटमध्ये येत आहेत, पण त्यामध्ये जे यशस्वी फॉर्मॅट आत्ता आहेत तर त्याचं रेप्लिकेशन म्हणजे त्याचं प्रतिबिंब अन्य फॉर्मॅटमध्ये दिसतं आहे आणि ते कॉपी कॅटसारखं म्हणावं असं वाटतं, इतकं ते रेप्लिकेशन आहे. तर आपण असं काही सजेस्ट करू शकाल की जे नवीन OTT फॉर्मॅट येणार आहेत तर त्या गोष्टी तिथं विचारात घेतल्या जाऊ शकतात? हां, बरेच काय होतं आहे, मला असं वाटतं की जसं मी मगाशी म्हटलं की एक साकव असणं की प्रेक्षकांची भूक खूप आहे आणि इकडे शिजलेलं खूप आहे पण त्यांच्यापर्यंत पोचवायला मधला दुवा नाही आहे. मुळात आम्ही वेगळे विषय घ्यायचे असं झालं की थिएटरला हे चालणार नाही, ऑडियन्स नाही पसंत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म होणं बरं. हिंदीत खूप होतात पण मराठी सिनेमे तिथे दाखवत नव्हते, तर आत्ता काही नव्याने होऊ घातले, बरेच येतात. मी आता प्लॅनेट मराठी किंवा तर ही सगळी मंडळी येतात. त्यामुळे क्रिएटिव्ह माणसांना एक समाधान आहे की माझ्याकडे काहीतरी म्हणजे मी काहीतरी केलं तर कुठेतरी मला ते त्याला हे पोचेल. त्याशिवाय क्रिएटिव्ह जोपर्यंत आणि नवीन मुलं इतके वेगळे थॉट इतकं वेगळं घेऊन येत आहेत आणि सगळीकडे त्यांना यासाठी थांबावं लागतं की हे सेलेबल नाही किंवा हे काय, हे एक विकाऊ गोष्ट असते आणि एक क्रिएटिव्ह थॉट असतो. तर मला असं वाटतं की OTT प्लॅटफॉर्मकडनं अपेक्षा की त्यांनी क्रिएटिव्ह माणसांनाही संधी द्यावी, त्याचंही रूपांतर पुन्हा बाजारू याच्यात होऊ नये. की आता जे हिंदीमध्ये बघतो आपण की जवळपास त्यांचं ते वल्गरिटी आणि ह्याच्यावर विकतं, त्याच्यापेक्षा कारण मराठी प्रेक्षकाची अभिरुची वेगळी आहे. तर मराठी प्रेक्षकाची अभिरुची लक्षात घेऊन जे हे चालत नाही असं म्हणून डावलण्यापेक्षा हे का नाही चालत प्रयत्न करून बघायला पाहिजे, याच्यावर कुठेतरी भर द्यावं नवीन प्लॅटफॉर्मने असं मला वाटतं. सर, आशयप्रधान चित्रपट ही मराठी चित्रपटसृष्टीचं बलस्थान आहे. सिंहासन किंवा अशा प्रकारची राजकीय प्रहसनं, शिवाय उंबरठासारखं एक स्त्रीत्वाचं खूण दाखवणारा चित्रपट, असे काही चित्रपट आहेत की ज्याच्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ओळखली जाते. पण आता आम्ही कंटेंट प्रधान आहोत असं सांगण्याच्या नादामध्ये म्हणा किंवा त्याच्या मागं लागून कंटेंट नसलेले चित्रपट पुढे येताना दिसतात. तर हा जो प्रवाह आहे तर तो थांबला जावा, काय याबद्दल काय? थांबला जावण्यापेक्षा की दोन्हीकडनं तो प्रयत्न झाला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा होतं की मसाला नाही किंवा शेवटी ते मनोरंजनाचे साधन आहे, दोन्ही गोष्टी एंटरटेनमेंट सप्लस बॅक. बऱ्याच वेळा असं आपण बघतो की एखादा सिनेमा असतो की तो इतका गंभीर आणि असं की तो थिएटरमध्ये जाऊन लोक पैसे देऊन का बघतील, तो लोक पैसे देऊन का चित्रपट पाहतील, असंही होतं. त्यामुळे दोघांचं, मी सुवर्णमध्य हा शब्द जो नेहमी म्हणतो की तो सुवर्णमध्य जपला गेला पाहिजे, त्याच्यात मनोरंजनही हवं आणि थॉटही दिलं पाहिजे. मी स्वतः लिहितो बऱ्याच वेळा, तर मला असं हे आहे की हे विकलं जाणार नाही किंवा लोकांना हे मान्य नाही. किंवा अगदी नटरंगच्या उदाहरण जेव्हा गाणी केली तेव्हा त्या काळात अनेकांनी सांगितलं होतं की आजच्या जनरेशनमध्ये कुणी तमाशा वगैरे बघणार नाही, फालतू धंदे आहेत, इथपर्यंत इथल्या काही एस्टॅब्लिश माणसांनीही सांगितलं होतं की हे नाही. तर ती कुठेतरी प्रयत्न करून कोणीतरी ठामपणे त्याच्या मागे उभं राहिलं, तर ते जे मधलं धाडस आहे ना ते करणारे जोपर्यंत निर्माते किंवा प्लॅटफॉर्म होणार नाही तोपर्यंत ते पोचणार नाही मला वाटतं. भारतीय चित्रपट, आपण मराठीपुरतं नको बोलूयात, पण भारतीय चित्रपटांचं कुठल्याही चित्रपटाचं बलस्थान हे त्याच्यातली अतिशय मेलोडियस गाणी असं आपलं समीकरण आहे. इवन गाणी नसेल तर तो चित्रपट नीरस वाटतो असं पण मनोधारणा आहे भारतीय प्रेक्षकांची. तर हा जो फॉर्मॅट आहे तर तो फॉर्मॅट भारतीय आणि महाराष्ट्रीय, आपली पण परंपरा फारच उज्ज्वल आहे त्याची, तर महाराष्ट्रीय गाण्यांची बाबत आपण वापरू शकतो का आणि तसा कधी प्रयत्न झाला आहे का?
नाही, दोन्ही गोष्टी सिनेमाच्या, एकतर पटकथा उत्तम आणि गाणी, संगीत. मला आत्ता दुर्दैवाने, मी गीतकार असूनही मला असं म्हणावं लागतं की संगीतामध्ये आत्ता बऱ्याच, ते कोणाचा प्रभाव आहे की कशामुळे माहीत नाही, पण साऊथच्या गाण्यांचं अनुकरण करणे संगीतात, की साऊथमधले ट्रॅक घ्या की हे चालतं आहे, हे हिट आहे, याच्यावर गाणी लिहा, हा जो प्रकार येऊ घातला आहे तो थोडा रिस्की वाटतो मला. कारण काय की त्यांचं म्युझिक त्यांचं तिथे चालणार आहे, तुम्ही तोच पॅटर्न घेऊन याच्यावर मराठी शब्द लिहा आहे, तर आपलंही कुठेतरी तिथपर्यंत पोचवलं. त्याच्यासाठी प्रयत्न व्हायला की ते काय आलं की इन्स्टंटची जी घाई आहे ना, की अमुक दिवसात मला, कारण हे हिट आहे ते ह्याचं, ते थांबायला पाहिजे. कारण इथे जे हिट झालं आहे ते लोकांनी नवीन आणलेलंच हिट झालं, वेगळा प्रयत्न केला आहे तो हिट झाला आहे. तर त्या धाडसाने प्रत्येकाने केलं पाहिजे की मी हे विकतं आहे तर त्या तव्यावर पोळ्या. कारण आत्ता मी जे काम करतो त्याच्यामध्ये अनेक कामं मी यासाठी नाकारली की ते कुठल्या तरी साऊथमधलं किंवा तेलुगूमधलं एक गाणं फॉरवर्ड करून याच्यावर लिहायचं आहे, हे थांबायला पाहिजे. आणि दुर्दैवाने तरुण संगीतकार हे करत आहेत, तर त्यांना कुठेतरी व्यवसायाच्या पलीकडे आपली कुठेतरी आपल्या मातीतलं हे जपायला त्यांनी पाहिजे असं मला वाटतं. आपण एक दर्जेदार गीतकार म्हणून सर्वत्र परिचित आहात. आता आपण जे बघतो, पूर्वी शांता शेळकेंची जी गाणी होती त्यामध्ये प्रतिमा, उपमा अशांचा मुक्त वापर असायचा आणि खरं कवित्व त्यातूनच प्रतिबिंबित व्हायचं. आताच्या गाण्यांमध्ये, अगदी अलीकडच्या गाण्यांमध्ये जी गाजलेत असं गृहीत धरलं जातं, तर त्याच्यामध्ये उपमा, उत्प्रेक्ष हे जे गणितं असतात तर ही वापरलीच जात नाही आहेत. मग असं वाटतं की उपमांचा तुटवडा जाणवतोय का गीतकारांना? नाही, तुटणं म्हणजे मी बऱ्याच गाण्यामध्ये अगदी उसवलं गाणं होतं असेल किंवा वापरतो अनेकदा, पण अनेकदा काय होतं की पुन्हा एक ते सर्कल आहे की हे लोकांना चालत नाही, हे यूथला एक्सेप्ट होणार नाही, इतकं जड मराठी नको हे जे असतं. आणि परत अनेकदा होतं की म्हणजे अरे हे असं का लिहिलं गेलं, तर त्या दोघांमधला ते नक्की कोणाला नको आहे, हे प्रेक्षकांना खरंच नको आहे की प्रत्येकजण आपल्या सोयीने ते खापर प्रेक्षकांच्या डोक्यावर पडतो. ह्याचा कुठेतरी ओपन परिसंवाद होणं गरजेचं आहे. आणि म्हणजे आता असं झालं आहे की रोजच्या बोलण्यातलं शुद्ध मराठी पण तिथे जड वाटायला लागलं. म्हणजे इतकं त्यात इंग्रजी आलं आहे की गाण्यात शब्द आला तर संगीतकार विचारतो की रे हे कळेल ना लोकांना. तर हे मी साध आणि प्रतिसाद असं मी एका शब्दात वापरलं, तर मराठी संगीतकारनेच मला विचारलं की हे कळेल ना यूथला. साध आणि प्रतिसाद इतके सोपे शब्द जर कळत नसते तुम्हाला. आणि गीतकार म्हटल्यावर ते मी तरी काही वर्ष करतो आहे. नवीन मुलांचा तर प्रॉब्लेम होतो की त्यांना काही सेज नसतो बिचारून. त्यांना म्हटलं की हे बदलवतो, त्याला बदलावं लागतं कारण त्याचं पोट असतो त्याच्यावर. तर हे दोन्हीकडनं सोडवलं गेलं पाहिजे. सर, आता तुम्हीच उल्लेख केल्याप्रमाणे, म्हणजे अगदी थोडक्यात प्रश्न आहे, तर निर्माते म्हणतात की आपल्या प्रेक्षकांची ही आवड आहे म्हणून आम्ही त्यांना हे देतो. प्रेक्षक म्हणतात की म्हणता आलं पाहिजे. आम्ही देतो नाही, कारण अनेक वेळा मी ठामपणे भांडलेलो आहे, हे केलेलं आहे की हे नाही करणार आहे. दुसऱ्याकडनं ते कुठेतरी ठाम राहणं, कारण तुमची एक गरज असते, पण ती गरज एवढी असते त्याच्यानंतर तुम्ही नाही म्हणाल तर व्हायला पाहिजे. कारण ती गरज म्हणून एक्सेप्ट करत राहिलात तर काही होतं की तुमचं नाव आणि जे एक ब्रँड आहे तो टिकवणं प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. कारण मला वाटतं की जे वेगळं केलं आहे, वेगळं झालं आहे, मी म्हणलं जेव्हा जेव्हा धाडस केलं आहे, किंवा देवा काळजीसारखं गाणं असेल किंवा मालवणीचा वापर असेल गाण्यात, वेगळं केलं, लोकांनी केलं एक्सेप्ट. आणि मला पुन्हा असं वाटतं की आशयघन चित्रपटही झाले पाहिजे. म्हणजे नटरंग जर झालाच नसता तर मी कधीच लावणी लिहिली नसती. कारण शेवटी लिहितात कोण, एक ठामपणे कोणीतरी निर्माता उभा राहतो की मी या गोष्टीवर पैसे लावतो आहे, तर मग सगळे धाडस करत की मला पारंपरिकच पाहिजे. तर मग त्या सगळ्यांनीच, म्हणून मला ह्या प्लॅटफॉर्मचं वगैरे, कारण बऱ्याच वेळा काय होतं की मधल्या काळामध्ये ये देखणे थिएटर में पब्लिक आएगी असं विचारलं जायचं. आता थिएटरला येण्याचा प्रश्नच नाही, त्यामुळे अनेक वेगळे विषय हाताळले जातात. हे एकमेव मला वाटतं OTT प्लॅटफॉर्मचं हे असेल. कॉलिवूड म्हणा, तामिळ, तेलुगू अशी जी केरळी चित्रपटसृष्टी, त्यांमधली गाणी ही त्यांच्या बीट्सवर, त्यांच्यातला जो वाद्यमेळ आहे तर त्याच्यातला जो आकर्षकपणा आहे तात्पुरता, म्हणजे हे काजव्यासारखं आहे, ते चमकतं आणि नाहीसं होऊन जातं. उदाहरणार्थ नाकमुका हे गाणं, नाकमुका चिकबुक चिकबू राहिले हे गाणं, किंवा उर्वशी उर्वशी हे गाणं, ते अतिशय फेमस त्याच्या वाद्यमेळामुळं झालं आणि चालीमुळं झालं. तर मराठीत असे प्रयोग, खरं तर मराठीत ते संगीत खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. मराठीत आत्ता पण बाहेरचं संगीत आहे, म्हणजे नॉन फिल्मी जे कोळी गीतं असतील, हे जे प्रायव्हेट अल्बम आहेत ते ह्याच प्रकारे होतं आहे. मग मला असं वाटतं की रिदम खूप होतो आहे, मेलडी हरवत चालली. आणि मराठीचा मूळ आत्मा तो आहे, म्हणजे कारे दुरावा कारे अबोल यासारखी गाणी आजही लोक ऐकतात.
किंवा नैनोमय बद्राच्या ऐकताना आजही तुम्ही हळवे होतं की आजही कुठल्याही संगीताच्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा मुलं गातात, अगदी 3 वर्षाची मुलगी असो किंवा 18 वर्षे, ती उडती गाणी गात नाही, ती 30 गाणी गातात आणि त्याला दाद येते. तर आपल्याला विचार करायला पाहिजे की 13 वर्ष आजची मुलगी 50 वर्षापूर्वीचं गाणं गाते, तर त्याच्यामध्ये काहीतरी असेल आणि ते लोकांना आवडलं नाही असं होणार नाही. तर हा विचार झाला पाहिजे की मेलडी ही अमर आहे. मग मला असं वाटतं कुठलंही गाणं झोपताना तुम्ही डोळे बंद करून जे तुम्हाला आवडतं ते अजरामर असतं आणि तुम्हाला पाय थिरकायला नेहमी तुमचा तो मूड नसतो 24 तास. तर त्याचं एक ते म्हणजे तोडतोडी फटाक्यासारखं असतं ते काही महिन्यात नाहीसं होतं. सर, तुम्ही इंडस्ट्रीतले आता जुनी माणसं झाला आहात, म्हणजे मागची पिढी जी अतिशय कलंदर आणि हरहुन्नरी होती त्या गोष्टीचं प्रतिनिधित्व आपल्या पिढीनं केलं. आता नजीकच्या भविष्यकाळात मराठी चित्रपट संगीत आणि हे OTT प्लॅटफॉर्मवरचं संगीत, आता त्याला तिथं जागा आहे का नाही हे तुम्हाला चांगली कल्पना आहे. तर तशा जागा निर्माण होणं हे गरजेचं आहे आणि याबाबतचं भवितव्य काय असेल नजीकच्या भविष्यकाळात? भवितव्य नाही, मी जसं म्हणतो की प्रयत्न जी ठामपणे येतात ना, कारण काय होतं की सगळ्या क्षेत्रात अभिनयाच्या म्हणा, संगीताच्या म्हणा, जे प्रवाहाविरुद्ध वाहण्याचा प्रयत्न करा आणि स्वतः म्हणजे दोन्ही बॅलन्स करतात, ती माणसं टिकतात. म्हणजे मीही कुठे नाही म्हणायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि मला माझा मुद्दा कधी पटवून द्यायचा. कारण काय होतं की तुम्ही अशा एका क्षेत्रात आहात की तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट हिस्ट्री होते आहे. बँकेतल्या माणसाचं काम राहत नसेल, डॉक्टरचं राहत नसेल, पण तुम्ही जर एक गाणं जरी तुम्ही पाठी टाकलं, मी माझ्या काही मित्रांना सांगतो की आळस म्हणून काहीच करू नका, कारण पुढच्या 40 वर्षांत तू 8 गाणी सुंदर केली आहेस, पण एक 9वं गाणं तू पैसे कमी मिळालेस किंवा तुझा मूड नव्हता म्हणून वाईट केलं, नेमकं तुझ्या नावाने सर्च केल्यावर तेच गाणं लागलं, तर त्या पिढीचा असं समज ह्या माणसाचं का कौतुक व्हायचं, इतकं फालतू काम केलं नाही. तर ते छोटं काम पण जीव लावून करा, हे प्रत्येकाला मला सांगणं की ते व्हायलाच हवं. सर, पुणे हे शैक्षणिक घडामोडींचं केंद्र आहे. इथं अनेक कॉलेजेसमध्ये म्हणा, मोठमोठ्या विद्यापीठ समूहांमध्ये चित्रपट हा एक विषय आता सिरियसली घेतला जातो आणि त्या पद्धतीनं वेगवेगळे अभ्यासक्रम प्लॅन केले जातात. पण आपली संगीत परंपरा जी आहे तर ती ह्या सगळ्यात कुठं दिसते तुम्हाला त्या अभ्यासक्रमांमध्ये? आता शिकवणारे म्हटलं तर तुमचंच नाव त्यात पहिलं येऊ शकतं. तर ती जी गुरुशिष्य परंपरा आहे, ते नाही म्हणत मी की जे गुरुकुलामध्ये व्हायचं, तर आताच्या काळात ती परंपरा बदलू शकते, अभ्यासक्रमात ती रिफ्लेक्ट होऊ शकते. शिकायची इच्छा कितपत आहे याच्यावरती अवलंबून आहे. कारण आता यूथ आहे, मला वाटतं की माझ्या पिढीपर्यंत त्याला शिकण्याचा काळ म्हणायचा, पण आता ते स्ट्रगल, फ्रस्ट्रेशन अशा शब्दाला गेलं की डिप्रेशन आणि सुसाईड हे जे झालं आहे. मला असं वाटतं की मी जवळजवळ 10 ते 12 वर्ष वेगवेगळं काम आहे, मी असिस्टंट, एडिटिंग सगळं करत लेखनापर्यंत आलो आहे. पण आता कोणाला नको आहे की म्हणजे एखादं कॉम्पिटिशन जिंकल्यावर किंवा एखादी गाण्याची स्पर्धा जिंकल्यावर त्या मुलांना वाटतं की आता मला प्लेबॅकला संधी मिळालीच पाहिजे. 2 वर्ष ते डिप्रेशनला जातात, मग ती व्यसनी होतात. की कुठेतरी हे क्षेत्र, म्हणजे मी खूप वेळा सांगतो की ज्याला फ्रीजमधली सॉसची बाटली उलटी करून त्याची वाट बघण्याचा पेशन्स आहे, तो या क्षेत्रात येऊ शकतो. की पेशन्स ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सर, आपण महान्यूज या वाहिनीला दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू, धन्यवाद.